लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. हा. आज आपल्यासोबत मूळचे बेलोरा या गावातील एक भक्त आहेत, लहानू भक्त आहेत. त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे बाबांचं आणि अष्टग्रहीचा जो कार्यक्रम टाकरखेडला झाला होता, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. दादा जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. मी सुभाष नथुजी देशमुख, मूळ गाव बेलोरा. बेलोरा, अच्छा. तहसील चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला याबद्दल सांगा. मी फार लहान होतो त्यावेळेस आम्ही ते एस टी होती त्यावेळेस. हो. रिद्धपूरहून दिवसापर्यंत आलो आणि तिथून मग पायदळ आम्ही आई आणि मी हो लहानूजी महाराज तिथे गेलो. टाकरखेडला. टाकरखेडला पायदळ खडका मार्गे. बरं. दर्शन झालं, पहिलं दर्शन ते बाबाजीचं. बाबाजीचं. बरं. त्याच्यानंतर वडील आणि मी गेलो. वडील तिथे शिकले लहानूजी महाराज टाकरखेडला. त्याची मामे भाऊ होते तिथं. अच्छा. मामाचं गाव असल्यामुळे तिथे शिकले. त्यांच्याबरोबर गेलो मी. हो. दुसऱ्यानं दर्शन. अच्छा. आणि तिसऱ्यानं तुमचं अष्टग्रह जे आले होते तिथे, त्या कार्यक्रमाचा प्रसंग सांगा. सांगा तो प्रसंग. तर त्यावेळेस आम्ही रात्रीला तसंच खडक्यावरून गेलो पायदळ. आणि त्यावेळेस त्यांची ते पोस्ट पाहिली डायल्सवर. कुणाची? लहानूजी महाराज आणि तुकडोजी महाराजाची. म्हणजे व्यासपीठावर बसले होते. व्यासपीठावर बसलेले होते. बरं. हा. कशी पोच होती ती? पोच म्हणजे ते आपले हे नव्हते का, असे एकमेकाकडे पाहून असे चर्चा. अच्छा. चर्चा करत होते एकमेकाकडे पाहून. असं का? अशी पोच होती. तशी पोच होती. प्रत्यक्ष पाहिले मी तुम्हाला. असं खूप मस्त वाटलं ते. नाही, तुम्ही बोलताना ते नेहरूजी आणि गांधीजी. हो, ते जुने फोटो नव्हते का, नेहरूजी आणि गांधी. चर्चा करत. इकडून गांधीजी, इकडून नेहरूजी. हो हो. आणि ते जशी चर्चा करत होते तेच बैठक तीच. तशीच अगदी बैठक तीच. अच्छा. तीच त्या तुकडोजी महाराजाची, इकडून तुकडोजी महाराज, इकडून लहानूजी बाबा. अष्टग्रहीच्या कार्यक्रमाच्या तख्तपोसावरची पोच. अच्छा. रात्रीचा वेळ होता. तुम्ही पाहिली. तर तुम्ही कोणत्या पदावरती कार्यरत होता सर्व्हिस? त्यावेळेस मी त्यावेळेस तर नोकरी लागायची होती मला. नाही, नंतर मग मी कंडक्टर मध्ये लागलो, वाहक. अच्छा. एसटी मध्ये. एसटी मध्ये वर्धेलाच होतो. वर्धेला होते. हा. 1970ला मी इथे लागलो. आणि वर्धेला स्थायिक झाले मग? तसं ट्रान्सफर झाल्यानंतर, पण वर्धेला नंतर 77ला मी पुसदवरून इथं ज्यावेळेस आलो, मग इथंच स्थायिक झालो वर्धेलाच. गावाला मग आता काही नाही? गावाला काही नाही. आई गेले, वडील गेले. हो. 1.5-2 एकर जमीन होती, विकून टाकली. असं इथं स्थायिक झालो. आता इथे झाले. आज योगा. बरं, तुम्ही आता अलीकडे टाकरखेडला वगैरे जात नसता का? मग जातो ना. जात असता. हो, केव्हाही तो बोलावते त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं, मी निघून जातो. म्हणजे अन्नदान राहते, आईचे अन्नदान तिथंच आहे, वडिलाची तिथंच आहे. शाश्वत. आणि त्याचा एक प्रसंग सांगतो. सांगा. वडिलाचं अन्नदान होतं. हो. माझे सासरे होते, आम्ही सर्व चाललो होतो तिथं. बरं. आणि रात्र झाली आणि तो कच्चा रोड असल्यामुळे 5 वाजता 5-6 वाजेपर्यंत चालले ऑटो. मग काही बंद. कारण खूप रस्ता त्या नानपूरहून होता. दोघं चौघाला विचारलं, नाही म्हणे आता 6 वाजताच्या नंतर काही ऑटो जात नाही. हो. तर जायचं कुठं, बरेच लांब आहे. बरं. तर मग तिथे बाजूला एक माणूस होता, त्या टाकरखेडचाच होता तो. ऑटो आहे म्हणे एक. ऑटो आहे म्हणे, घाबरू नका म्हणे, तो नागपूर पर्यंत गेला आहे म्हणे ट्रिप मारायला. हो. आणि तो टाकरखेडला जाणंच आहे म्हणे त्याला. हो. मी आहोच म्हणे. मग मला थोडस जीवाला का धीर आला आणि म्हटलं आहे. आणि खरोखर 9 वाजता तो आला. आणि आम्ही, तो एक होता टाकरखेड राऊत काहीतरी होता असं, आणि आम्ही फॅमिलीची पूर्ण गेलो टाकरखेड. आणि दुसऱ्याचं सर्व मिळालं. हो हो. अन्नदान होतं, कमी नाही, साक्षात्कारच आहे. साक्षात्कारच आहे तो. आणि एक वेळ अजून साक्षात असा आहे की मी नेहमी जातो गाडीत, लोक तिथे माझ्या ओळखीचे होऊनच गेले होते ना. कोणी भेटले आपले एसटी गिष्टीचे, तर टाकरखेड्याला चालले वाटते तुम्ही, आपल्याचे होऊनच गेला होता. गाडी 5 मिनिटानं गाडी निघाली. आत्ताच गेली हो म्हणे, ते बस चालली म्हणे. ते चालली म्हटलं, गाडी चालू, मी इकडून गेलो तर कोणासाठी तरी ती गाडी थांबली. एक प्रवासी याचा होता. अच्छा. ते प्रवासी म्हणजे कोणी जाणार होते टाकरखेडला, थांबली. त्या तिकडे पाणठेली वगैरे आहे तिकडून.
म्हणजे आउट याच्यातून. हो. गाडी थांबली, मी बसलो, 5 मिनिटांचा तो प्रवासी आला. हे म्हणजे तिथं आपली भेट त्या टाइमला व्हायची होती. व्हायची. आरती भेटली 6:11ची विशेषतः म्हणजे त्या गाडीला 5 मिनिटात सुटली होती ती. बरोबर. हा दुसरा साक्षात्कार. तिसरा साक्षात्कार असा आहे हो. की एक वेळ पुन्हा गाडी सुटून गेली हम्म. 10-15 मिनिटांना. इकडून लेट गेलो, बर. सुटली. म्हणजे लेट गाडी अशी झाली का ते टाईम चुकला. हो. उतरलो, नाही मग 10 मिनिट झाले म्हणे गाडी गेली. बर. आणि आज खूप झाली. अवणीचाच टाईम होता, म्हणजे 11च्या तेवढ्यातच टाईम होता. तुम्ही एक काम करा म्हणे, कौंडण्यपूर गाडी लागलेली आहे, हो. कोणीतरी सांगे, त्या गाडीने निघून जा म्हणे, ओळखीचं ड्रायव्हर. आणि भेटली तर भेटली म्हणे टाकरखेडा, हो. आपल्या त्या कॉर्नरवर हम्म. नानपूरला. नानपूर. हां, नानपूरला गेलो, समोर एक ॲटो होताच. हम्म. म्हटलं चला हा ॲटो जाऊन राहिला का. तिथं उतरलो स्टँडवर आणि आतमध्ये थांबे गाडी त्यावेळेस, अच्छा. त्या देशमुखच्या पंटेला जो. हम्म. तिथं गेलो, तो ॲटो होता उभा. हम्म. तर मग त्या ॲटोवाल्याला म्हणे, नाही म्हणे, नागपूरपर्यंतच माझी हे आहे म्हणे, बर. हे ट्रिप नागपूरपर्यंतच आहे म्हणे. हो. पण म्हणे आता ॲटो येईल म्हणे, बर. येईल म्हणे. एवढं सांगितलं त्यांना, तर तिथं एक शिक्षक आला असं. गाडी घेऊन, 2 व्हीलर. हो. तर तोच ॲटो आला, थांबवलं, हं. तो नागपूरचा. हो. म्हणे तुम्ही गुरुजी चालले का म्हणे तिथे टाकरखेडला. दाखले. हो म्हणे. अरे यांना घेऊन जा. म्हणजे हे आता ते लहानजी महाराजाचं काय आपल्या पाठीशी त्यांचीच असल्याशिवाय कला हे कृपा होऊ शकत हो, नाही ना. बरोबर. त्यांचीच कला हा, असते, त्यांचीच नियोजन ते असते. कला असते. त्यांनी मग मला तुमचा भाव शुद्ध तिथं- असल्यामुळे हा, ते हो, घडलं ते. हो. त्याही वेळेस तसंच झालं. तर असे- असे जे प्रकार तुम्ही 3 अनुभव साक्षात्कार हा, तुम्ही सांगितले. साक्षात केले. आणि विशेष म्हणजे असं की ज्या दिवशी ते गेले हो. निर्वाण. महाराज, हो. त्यावेळेस हे काही मोबाईल नाही. नव्हतं. नाही. मला कोणीतरी असंच सांगितलं, सकाळी उठलं. बर. 1 वर्ष झालं होतं मला लागायला, 71लाच गेले ते. हो. हो. तर पाऊस झाला रात्रीला, अन् सकाळी समजलं, मग हुरहुर झाली आपल्यात. हो. तेव्हा जायचं कसं, त्यावेळी गाडी तिकडे काहीच नव्हतं. बर. कौंडण्यपूरपर्यंतही गाड्या नव्हत्या. हो. आणि आरवी म्हणजे 2-2 तासानं गाडी होती, 2-2 तासानं, 1-1.5 आरवी. तासानं बरोबर. गाड्याच नव्हत्या. निघालो बा, एक गाडी मिळाली, निघालो 10-11 वाजताच्या तेवढ्यात. 2 वाजले, वरून आभाळ हे झालेलं होतं. तिथून मी आरवी वरून पायदळ टाकरखेडला निघाले. टाकरखेड निघालो हो. एकटाच. बर. कोणीच नव्हता, कोणी विचार नाही, फक्त हो. इथून जा असं लोकांनी विचार. चौभोताल तुटक लोक येऊन लोक राहिले होते, होतेच, काही वापस हा. येऊन राहिले होते. बरोबर. आणि मग मी पोहोचलो 3-4च्या दरम्यान अच्छा. तिथे. त्या नुकतेच ते आतमध्ये ठेवलेलं होतं, ठेवलेले होते. वरून टीनं असे होते. हो. गेलो, दर्शन घेतलं, बाबाचं दर्शन त्यावेळेस झालं. झालं. अंतिम दर्शन सुद्धा तुमचं झालं. अंतिम दर्शन महत्वाचं. बरोबर. जरी ते आतमध्ये ठेवले, हो. अंतिम दर्शन अंतिम माझं दर्शन झालं. घडलं. आणि तेव्हापासून हे सर्व चालू आहे. बरोबर. जातो मी. हो. मी केव्हाही म्हणजे मनात कोणाला आलं तेव्हा विचारलं, जाता. मनात वाटलं चाललं जातो. बरोबर. तो बोलावते. बाबाजीचा संदेश आहे असं समजतं. हा, संदेशच आहे तो आता. बरोबर आहे. तो आशीर्वादच असते आपल्या पाठीमागे. तर दादाजी, ऍक्च्युअली घडलेलं आहे ते बरोबर. सर्व. तर दादाजी, तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातले अनुभव साक्षात्कार बाबाजींचे सांगितले, याकरता मी तुमचा आभारी आहोत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी आता बसून आहात, हा. त्या ठिकाणी आद्य रामगीताचार्य, विदर्भाचे दासगणू रामकृष्णदादा बेलूरकर यांनी समर्थ आडकोजी महाराज, सद्गुरू आडकोजी महाराजांचं जे जीवनचरित्र आहे, हा. ते याच ठिकाणी बसून लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी बसून तुमची आज मुलाखत झालेली आहे. एक योगायोगच आहे. तर मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत. जय गुरु, जय लहानूजी. जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.